आज आपल्या सोलापूर जिल्ह्यातील सगळ्या नगरपालिका नगर परिषद यांचा जो निकाल लागलेला आहे तो निकाल माझ्या मते स्वाभिमानी जनतेनं सोलापूर जिल्ह्याच्या स्वाभिमानी जनतेनं दाखवून दिलेला आहे की आम्ही कुठल्याही बोलतापांना किंवा कुठल्या प्रेशरला आरी न जाता स्वाभिमानाने मतदान करतो आणि ही तिसरी वेळ आहे स्वाभिमानी जनतेनं दाखवून दिलं, लोकसभेला दाखवून दिलं, विधानसभेला दाखवून दिलं आणि ही जनता आदरणीय पवारसाहेबांवर प्रेम करणारी जनता आहे सोलापूर जिल्ह्याची. त्यामुळे सोलापूर जिल्ह्याच्या जनतेवरती प्रेशर जेवढं तुम्ही टाकाल तेवढे ते रिस्पॉन्समध्ये तुम्हाला जनता तुमची जागा दाखवल्याशिवाय राहत नाही. त्याचं आजचं उदाहरण आहे. आज सोलापूर जिल्ह्यातल्या ज्या काही इलेक्शनचे निकाल लागले त्याच्यावरून तुम्ही लक्षात घ्या फक्त तीन नगरपालिका नगर परिषदांवरती तुमचा विजय झालेला आहे. बाकी सगळ्या संमिश्र आमच्या महाविकास आघाडी कुठं काय आम्ही छुपे हे केलेले होते, युती केल्या होत्या, काही ठिकाणी उघड युती केल्या होत्या. ह्या सगळ्या मिळून जे काही निवडून आलेले आहेत ते सगळे भाजपच्या विरोधात आहेत आणि भाजप विरोधी जनता झालेली आहे. तरी माझे एक म्हणणं आहे की त्याच्यावरून अकलूजचाही निकालाबद्दल मला बोलायचं आहे. अकलूजमध्ये 27 नगरसेवक आणि एक नगर अध्यक्ष असे 26 नगरसेवक आणि एक 27 नगराध्यक्ष अशी निवडणूक पार पडली. या निवडणूकमध्ये साम दाम दंड सर्व प्रकारचा प्रयत्न भाजपने केला. भाजपने म्हणण्यापेक्षा पालकमंत्री आणि आमचे माजी आमदार तालुक्याचे यांनी बराच काही प्रयत्न केला. दहशत वाजवली. दहशत कोणाचीही जनतेने बघितली. जनता ही मोहिते पाटील कुटुंबावर प्रेम करणारी अकलूजची जनता आहे. त्यामुळे अकलूजच्या जनतेने दाखवून दिलं तुम्ही कितीही दहशत करा, जेवढं आमच्या दादांवरती बोलचाल, मोहिते पाटील कुटुंबावरती बोलचाल, तेवढी ती जनता उपसोबळून प्रेम करते मोहिते पाटील कुटुंबावर. ते आज एक जिवंत उदाहरण आहे. 4 जागा आमच्या गेलेल्या आहेत त्याबद्दल आम्हाला हळहळ पण वाटते, पण त्या 4 जागा गेलेत कशा 50, 40, 60 मताने गेलेले आहेत. त्याचं आम्ही आत्मपरीक्षण करू, त्याबद्दल आम्ही नक्कीच सुधारणा करू. पण त्या 4 जागा गेल्या कशा तर त्याचं कमीत कमी 30-32 कोटी रुपये आमच्या अकलूज नगर परिषदसाठी भाजपने पालकमंत्र्यांनी माजी आमदार राम सातपुते यांनी जो काही वापर केला, बळाचा वापर, पैशाचा वापर, पण जनता त्याला बोलली नाही. त्याच्यावरूनच लक्षात घ्यावं की पालकमंत्र्यांनी आत्ता तरी आपलं आत्मपरीक्षण करून विचार करून मी पक्षाचा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाचा कार्याध्यक्ष नात्यानं एक माझा सवाल आहे साहेबांना की आपण पालकमंत्री आहात. माळशिरस तालुक्यावरती सोलापूर जिल्ह्यावरती जे काय प्रेशर आपण टाकत आहात, जनतेचे पालकत्व स्वीकारण्यापेक्षा तुम्ही जे प्रेशर टॅक्स वापरताय ती बंद करून पालकत्व स्वीकारा. नसेल तर आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि झालेल्या पराभव मान्य करून आपण त्याच्याबद्दल पक्षाचा राजीनामा द्यावा, पालकमंत्र्याचा राजीनामा द्यावा अशी आम्हाला एक कार्यकर्ता आणि शरदचंद्र पवार पक्षाचा कार्याध्यक्ष या नात्याने मी आपणास आव्हान करतो.